पाटील, ओमकार पाटीलवर लक्ष ठेवा. तो गेला की मॅच गेली असं समजू नका, कारण की वाघ हे वाघ. कुंदन पाटील त्यांच्या टीम मध्ये विशाल गुजरे, आतिश पाटील भरपूरच खुश आहेत. कल्पेश पाटील या स्टेजवर तुम्ही, तुमचं स्वागत आहे कारगर नगरीत. आणि तुम्ही मोठे स्पॉन्सर पण आहेत शिवशक्ती टीमचे. आता ओमकार पाटील कसं खेळतो ते बघ जरा कल्पेश. बारीक बारीक पोरं आहेत, त्यांना तो मारणारच. महेश भोईर मॅच चालू करून घ्या, टाइमपास करू नका. आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत, डे नाईट मॅचेस आहेत. चला फिल्डिंग सजवून घ्यायचे. सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. ओमकारचा सामना, ओमकार कॅप्टन आणि रुपेश कॅप्टन. फायर 11 संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल हिटर 11 संघ. हे दोन संघात खेळताना पाहायला मिळतील. रुपेश टॉस कोण झाला होता? टॉस कोण जिंकलायचे होते? सलामाची जोडी पाहू शकतो आपण. ओमकार पाटील आणि नॉन स्ट्राईकला अजय. मागील मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी राहिली, या मॅच मध्ये तसं काय होईल का? 98 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या तब्बल 4 ओव्हर मध्ये. आणि आता तर भरपूर हवेची साथ मिळेल का? गोलंदाजी ट्रॅकवरती असेल, सज्ज असेल. पहिला ट्रम्प कार्ड गोलंदाज विनय आणि त्याच्या समोर फलंदाज पाहायला मिळेल एक विस्फोटक फलंदाज ओमकार पाटील. डावखुऱ्याचा फलंदाज लेफ्टी बॅटर विनयच्या विरोधात पाहायला मिळेल. गोलंदाज विनय तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती समोर त्याच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल ओमकार पाटील. और चेंडूला लॉक केलाय, उडवलाय, चेंडू हवेत आहे. संधी निर्माण झाली इथं माझं काय? संधीचं सोनं करता आलं नाही. कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस. पहिल्याच बॉलवरती 0 वरती बाद झाला असता फलंदाज. मोठे फलंदाजाला जीवनदान. यांनी कॅच नाही सोडलेली आहे, मॅच सोडलेली आहे. आणि ओमकार पाटील याचा विकेट म्हणजे तुमची मॅच हातातून गेलेली आहे. नक्कीच कॅच नाही सोडली तर मॅच सोडली. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली असती. एक मोठा मासा गळाला लागला होता, परंतु गळामध्ये सापडलं नाहीये, गळातून निसटला. बारक्या कडू, तुम्ही मॅच सोडलेली आहे, कॅच नाहीये. रात्री भरपूर टेन्शन मध्ये असाल तुम्ही. पुढचा बॉल असेल विनयचा. यावेळेस मात्र भन्नाट वेग होता, परंतु पंचांचा इशारा वाईट. ऑफ साईड ऑफ स्टंप. जयश्रीच्या बाहेरचा चेंडू होता, पंचांनी खराब घोषित केला. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्याच बरोबरती 2 धावा, त्यानंतर खराब चेंडूची पैकी 3 धावा धावफलकावरती. विनय तयार. समोर ओमकार. लोपुलटा चेंडू होता, अगदी वेगाने चेंडूला तेवढं चांगलं फील्ड. इथं मात्र डायरेक्ट हिट करायचा होता. ओमकारची महत्वाची विकेट आहे तुमच्यासाठी. तुम्हाला बॅकअप भरपूर आहे इकडे, परंतु सिंगल मिळाली आहे. सिंगल मात्र धावफलक झाला. पुढे 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 धावा धावफलकावरती. बोल. छोटा माकार. स्ट्राईकला छोटा, नॉन स्ट्राईकला मोठा, दोन्ही माकार. फलंदाज अजय असेल, स्ट्रायकिंगला फलंदाज यावेळेस मात्र पुन्हा एकदा फिल्डर उपस्थित आहे. झेल पकडला गेला, तो अजय फलंदाज होईल बाद. रोशन पाटील. छोटा जाल तिथे घेऊन येईल असा विशाल गुजरे मैदानात. बघूया आता ओमकार साठी काय करतो तो. न्यू बॅटर विशाल आला आता. फलंदाज बाद झाला अजय. चांगला झेल पकडला.
वायडिश लॉंगॉनला फिल्डर होता रितेशशी. कोण फिल्डर होतं रे? कॅच कोणी पकडली? रोशन पाटीलने कॅच पकडली. खूप चांगली कॅच पकडली. परंतु ओमकार पाटीलची कॅच ड्रॉप झाली आहे. तो मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विनयची देखील. दोन्ही फलंदाजाचा आपण झेल पाहिला हवेमध्ये. अजय बाद झालाय. नवीन फलंदाज विशाल स्ट्रायकरला पाहायला मिळते. गोलंदाज तयार असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटक मार्गस्थ असताना गोलंदाज विनय. हाफ टॅकरचा बॉल वायडिश लॉंग आउटला खेळून काढलाय. गॅप भरपूर मोठा आहे परंतु रुपेश रोशन होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाबीने मात्र धावफलक जाईल पुढे. टोटल पाहायला मिळालं टीमची धावसंख्या 6 धावा. 6 धावा धावफलकावरती. ज्या ओव्हरचा विचार केला तर एकही षटकार पाहायला मिळाला नाही. चौकार देखील पाहायला मिळाला नाही. चांगली गोलंदाजी. फुलटॉस चेंडू मोठा फटका. इथं मात्र उडवलाय. बॉल थांबेल का? उंची जास्त. 1 बाउन्स चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. धावा बनत नव्हते. चौकार षटकार पाहायला मिळत नाही. परंतु विशालच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. टोटलचा विचार केला तर 10 धावा धावफलकावरती. दुहेरी अंकाला गवसनी घातले. आता मात्र इथं मात्र फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅप भरपूर मोठा आहे. दोघांच्या मधून चेंडू फरार होते. 4 धावासाठी चौकार. आणि मित्यम पलसामकर काला मासा भरपूर फॉर्म मध्ये. तर पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. पहिल्या 4 चेंडूमध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली होती. 6 धावा खर्च केल्या होत्या. परंतु मागील 2 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्या. आणि टोटल पाहायला मिळाल्या एक षटकामध्ये 14 धावा. 14 रन्स लॉस्ट फॉर वन विकेट. 14 धावा धावफलकावरती 1 विकेट गमावली. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला आपण. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज पाहिला आपण विनय. चांगली गोलंदाजी राहिली विनयची देखील. आत्ता मात्र खरं नसेल ओमकार पाटील आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकार पाटील थोडासा शांत होता. परंतु अजूनही ओमकार पाटील मैदानावरती आहे. तोपर्यंत आशा भरपूर असतील. आणि ओमकारचा झेल सुटलाय. ज्या फलंदाजात मात्र झेल सुटल्यानंतर मात्र काय किंमत मोजावी लागते हे सर्वांनाच माहीत आहे. गोलंदाज तयार असेल समोर ओमकार. ते मात्र पहा खूप चांगला फटका. अगदी हलक्या हातीने चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सेकंडचा कॉल. इथं मात्र धोका निर्माण होईल. विशालला आता मात्र परतावा लागेल. फलंदाज बाद. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. वाघ आला वाघ. अंडी भांडी सगळी तुमची फोडू. ट्रिपल के. तर सांघिक यश मिळालं टीमला. पहिली धाव कंप्लीट झाली होती. सेकंड साठी मात्र विशाल देखील परतला होता. ओमकार देखील परतला होता. ओमकारने नंतर माघारी घेतली आणि विशाल फलंदाज बाद झाला. दुसरा धक्का क्रमांक पाहायला मिळाला.
इथं मात्र पटका फसलाय. पुन्हा एकदा झेलची संधी नाही पोहोचू शकत. तोपर्यंत सेकंड रन साठी परतलेत. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली या बॉलवरती. टोटल पाहायला मिळेल 17 धावा धावफलकावरती. वाघ पहिलेच बॉल लागे रिटर्न आले आता. फलंदाज पाहतो आपण कुंदनला. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन. हा गोलंदाज रोशन पाटील. खूप चांगला झेल पकडला गेला होता अजयचा. तोच रोशन पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती मार्गस्थ असताना सेकंड ओव्हर. इथं मात्र बॅटचे काढा फक्त दिशा दिली आहे. फटका चांगला आहे. बॉल थांबला नाही. बॉल मात्र गोलीचे वेगाने दन 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 करीत चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. वाघ आला. वाघ अंडी भांडी सगळी पोरू. एक साइडला वाघ दुसऱ्या साइडला माकार. काय कॉम्बिनेशन. व्हेरी नाईस जोडी. करत नाही परंतु खेळपट्टीवरती इथं मात्र पहा जबरदस्त बॉल थांबत नाही. फिल्डर आहे अडवलाय. चांगली फिल्डिंग केली. इथं मात्र एकच धाव कंप्लीट झाली. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 23 धावा धावफलकावरती आपण आतापर्यंत मोठ्या फटक्यापासून बरेच थांबवले म्हणजे पहिल्या मॅच मध्ये बघितलं गेलं तर 98 धावा बनवल्या होत्या या टीमने. परंतु ओमकार 79 धावा आपण पाहिल्या तर वैयक्तिक ओमकार पाटीलच्या होत्या. परंतु या मात्र मोठा फटका लॉंगॉनच्या डोक्यावरनं ठोकलाय. उत्तुंग षटकार. सरांनी त्यांची कमाल दाखवली. का नाही त्यांना सर बोलावे हेच ते कारण आहे. तर 2 षटकामध्ये पाहतो आपण धावफलकावरती धावा लागले गेले तर 29 लॉस्ट फॉर 2 विकेट. 29 29 धावा. 2 गडी बाद 29 धावा धावफलकावरती. स्वतःच्या गडीला मागील मॅचचा विचार केला तर या मॅचमध्ये गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. किमान 50-55 धावापर्यंत रोखलं तर मात्र धावा चेंज करण्याची संधी राहील. परंतु त्याच्या पुढे गेली तर मात्र या संघात देखील खूप चांगली गोलंदाजी आहे. ओमकार पाटीलची देखील खूप चांगली गोलंदाजी करत होतो. पण तुम्हाला प्रणव म्हात्रे आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणव म्हात्रे गोलंदाज पाहायला मिळेल. समोर फलंदाज पाहतो एक विस्फोटक फलंदाज हिटमॅन. ज्याप्रमाणे रोहित शर्मा बॅटिंग करतो त्याप्रमाणे मात्र ओमकारची बॅटिंग पाहायला मिळते. क्रिस गेल सारखा फलंदाज. डावकृताचा फलंदाज. मोठे पटके. मागील मॅच मध्ये 11 षटकार. इथं मात्र पहा जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळते. थोडेसे मिसफील्ड परंतु दुसरा फिल्डरने मात्र चांगला कव्हर केला. तोपर्यंत दुसरी रन कंप्लीट झाली. 2 धावीने मात्र धावफलक जाईल पुढे. 31 धावा धावफलकावरती. 31 लॉस्ट फॉर 2 विकेट. 2 विकेट गमवले. 31 धावा. तिसरे षटक मार्गस्थ. गोलंदाज पाहतो आपण प्रणव म्हात्रे हा गोलंदाज. अगदी यंग टॅलेंटला चांगली संधी दिली मात्र हा चेंडू खराब चेंडू. पंच मात्र वेट करीत होतो. कदाचित तिथं धावले असते. पंचांना वेट करावं लागते. खरोखरच KPL असतं म्हणजे कुठली जर प्रीमियर लीग असतं ही लीग कशासाठी असतं ती ते यंग टॅलेंट यांना संधी देण्यासाठी असतो. आणि त्यातून मात्र आपल्याला खेळाडू निवड करायचा असतो. यासाठी मात्र आता प्रत्येक गावागावात प्रीमियर लीग होतात आणि प्रत्येक गावाचा संघ एक मजबूत संघ बनला गेला आहे. आणि यासाठीच मात्र हे लीग केलेली जातात.
तुमचा देखील मात्र आपल्याला नेहमी तेच तेच खेळाडू खेळत राहिलं तर तुमचा संघ चांगला बनू शकत नाहीये. त्यासाठी तुम्हाला ज्या प्रीमियर लीगमधून चांगला खेळाडू असेल ना, छोटा का ना असो, वय त्याचा कमी का ना असो, पण चांगला खेळत असेल तर त्या खेळाडूला मात्र तुम्ही नक्की संधी देत राहा. आमच्या गावात पाहिला पिसारा गावामध्ये एक 14 वर्षाचा मुलगा आहे, खूप चांगली गोलंदाजी करतो. मोठ्या स्पर्धेमध्ये त्याला नेहमी संधी देतात. नाईट स्पर्धा असो किंवा दिवसाची डे स्पर्धा असतो, तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही पिसारोची टीम खेळत असताना एक 14 वर्षाचा मुलगा आहे तुषार म्हात्रे म्हणून, खूप चांगली गोलंदाजी करतो. इथे सुद्धा बॉल तो हुकतोय. पहा यंग टॅलेंटचा मी आता कौतुक केलं आणि इथं मात्र 2 डॉट बॉल पाहायला मिळालं आणि ते सुद्धा ओमकार पाटील समोर. हे अनुभव आहे एखादा मोठा फलंदाज समोर जर तुम्ही जर डॉट बॉल केलेला असला तर एखादा दुसऱ्या खेळाडूसमोर अगदीच मी सहजरित्या गोलंदाजी करू शकाल. एक तुमच्या गावातला एक मोठा प्लेअर आहे आणि मोठे गोलंदाजासमोर तो चांगली फटकेबाजी करतो आणि अशा समोर एक टॅलेंट आपला गोलंदाज पाहायला मिळते आणि तो काय गोलंदाजी करते, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं वाटते त्या गोलंदाजाचं. 3 डॉट बॉल फेकले आतापर्यंत, काय षटक, जबरदस्त. प्रणव म्हात्रे गोलंदाज. इथं मात्र हा 4था बॉल डॉट येतो, जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम. परंतु पंचांचा वाईटचा इशारा, काय हरकत नाहीये. तिसऱ्या चेंडू नंतर मात्र मोठे फटकेपासून वंचित ठेवलं. 4था चेंडू मात्र खराब आला, हरकत नाहीये. चांगला 5वा चेंडू, 4 चेंडू झाले आतापर्यंत. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाज पाहतो आपण प्रणव म्हात्रे, यंग टॅलेंट गोलंदाज, आणि तो देखील ओमकार पाटीलच्या विरोधात. चांगला रनअप. इथं मात्र लॉक केलाय. और पिच नव्हता, फिल्डर आहे विनय, फसला गेला. मोठी विकेट देखील त्यांनी मिळवली. या गोलंदाजाचं मी कौतुक केलं होतं. त्या गोलंदाजाने मात्र जी विकेट मिळवली ती विकेट कोणाची असेल तर ओमकार पाटीलची विकेट. जबरदस्त गोलंदाजी. आता सरांना काहीतरी रणनीती करायला लागेल, कारण की मोठा मासा सुरमई जाळ्यात सापडली. नाही सॉरी, माकार गेला. वाघ आहे, वाघ आहे, अजून वाघ आहे. पाटील हा फलंदाज, नामवंत फलंदाज, आणि काय कमालीची गोलंदाजी राहिली प्रणव म्हात्रेची या ओव्हरमध्ये. अनेक वेळा डॉट बॉल केला आणि तोच दबाव मात्र त्याच्यावरती निर्माण झाला. ज्यावेळेस मात्र फलंदाज, मोठा फलंदाज डॉट बॉल खेळतं ना, त्यावेळेस मात्र त्याची हमखास विकेट मिळते. हे दबाव असते त्याच्यावरती असलेला. नवीन फलंदाज आकाश म्हात्रे विरुद्ध म्हात्रेत पाहायला मिळेल. इथं मात्र फटका चांगला आहे. झेलची संधी होती, झेल ड्रॉप झाला. इथे देखील दुसरी विकेट मिळाली असती गोलंदाज प्रणवला, परंतु 2 धावा कंप्लीट झाल्या आणि षटक क्रमांक समाप्त झाला. तिसरं आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळेल टोटल 35 धावा. पाणी का ची मागणी करतात खेळाडू पाणी घेऊनचा. टॉस साठी मधुर आणि सूरज यांनी यावे. सूरज पाटील आणि मधुर कडू सॉरी. ओमकार पाटीलने कुठेतरी सन्मान द्यायला पाहिजे होता. त्याच्या समोर प्रणव आणि मोठ्या ज्या नावाने आहे त्यांनी SSPL ला बेस्ट बॉलरचा अवॉर्ड घेतलेला आहे, तो तुम्ही समजायला पाहिजे होता. सन्मान न देता विकेट टाकली आणि तुमचा सन्मान त्यांनी करून टाकला. आता प्रणव पाटील मात्रे गावात काय कुणाला लहान पुराणा ऐकू शकत नाही. बॅटी वगैरे फेकून मारेल आता, कारण की त्यांनी ओमकारची विकेट घेतले. आता कुंदन पाटील
वाघ. आता त्याला काय सरांना काहीतरी रणनीती करायला लागेल, धावांची बरसात करायला लागेल, तेव्हा ओमकारची टीम कुठेतरी जाऊन अड्डागटीवर येईल. तर गणेश भोईर या पण थोडा और चेंडू पटका चांगला आहे, फिल्डर आहे, परंतु वेळ कॅच अगदी सीमा रेषे लगत. रोशन पाटील कौतुक करावं तेवढी कमी आहे. पुराणा चावल त्या नावाने जात आहे तर रोशन पाटील भरपूर भरपूर चांगला इफेक्ट आहे. तर 35 धावा धावपलकावरती आपण पाहतो. आपण 3 षटकानंतर चौथं षटक आता मार्गस्थ असेल, अनामतीचं षटक असेल, भैरवीचं षटक असेल. पहा या संघाचा विचार केला तर या संघाने मात्र पहिल्या मॅच मध्ये तब्बल 98 धावा कुठल्या येत्या आणि आतापर्यंत 3 षटकामध्ये 35 धावसंख्येवरती मात्र रोखलंय. दक्ष पाटील गोलंदाज असेल दक्ष पाटील. आता उमेश पाटील टेन्शन मध्ये आले आहेत. फलंदाज त्यांना माहिती आहे धावा काय झालेल्या नाही आहेत. गोलंदाज पाहायला मिळेल सुनील कडू. फलंदाज दक्षला पटका चांगला आहे, फिल्डर आहे विनय, चुकी करणार नाही. आणखी एक फलंदाज बाद. ओमकार पाटीलची तारीफ करू तेवढी कमी आहे. ते लहान लहान मुलांना चान्सेस देऊन तो पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. पृथ्वी पाटील फलंदाज पाहू शकाल पृथ्वी आलाय. ओमकारचा भाचा आहे सर. भाषा आहे का? ओमकारचा भाचा आहे. काय हरकत नाही, संधी देते आपल्या बाच्याला, पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल बाच्याला देखील, परंतु संधीचं सोनं करावे लागेल. एक षटक आहे त्याच्याकडे. पहा लेट कट काय कलात्मक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. एक कलात्मक फटका पाहायला मिळाला. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते आणि तसा मात्र इथं फटका पाहायला मिळाला. अप्पर कटचा फटका होता, फक्त सिंगल मिळाली. सिंगलने मात्र धावफलक जाईल पुढे. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. स्ट्राईक सुटेड झाली एका धावेने मात्र. गोलंदाज पाहतो आपण षटक चौथं फेकण्यासाठी सुनील कडूचा वापर केलाय. पहिल्या बॉलवरती 1 धाव खर्च करतो. अनामतीचं षटक असेल, या षटकामध्ये धावा बनवावं लागतील. फुल टॉस बॉल, क्लीन बॉल, दांडी गोल. बारक्या उमेश पाटील बिनजोडचा बादशाह या नावाने. आता बघूया काय करतो. समोरच्या टीमची हांडी भांडी फोडतो का स्वतःचीच फोडून घेतो ते आता बघायला भेटेल. 2 बॉल बाकी आहेत ना? नाही बॉल जास्त काय किती 2 आहेत 2. ओके. पहा इथे देखील पुढे जर सरसावले असते, स्टेप आउट झाले असते तर चेंडू बॅट पर्यंत पोहोचला असता, परंतु जागेवरनं करण्याचा प्रयत्न येतोय डॉट बॉल. आता मात्र 5 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केले, 1 धाव खर्च केली आणि हा देखील डॉट बॉल. फलंदाज नाहीये 1 धाव होईल कंप्लीट आणि सेकंडचा कॉल. फलंदाज बाद. या षटकाचं आपण विश्लेषण पाहूया. या षटकामध्ये धावा खर्च केली आहे टोटल 37 धावा झाल्या. सूरज पाटील आणि ओमकार मधुर कडू या टॉस साठी ना तर 2 धावाची पेनल्टी दिली जाईल. आपल्याला डे नाईट मॅचेस खेळवायचे आहेत. प्रवीण पाटीलचा संकल्प असा आहे का पोरांना नाईट मॅच खेळवा, म्हणून तुम्ही सहकार्य करा. टॉस साठी या मधुर कडू आलेले. सूरज पाटील या.
सूरज पाटील या, इथं हवा खायला ना आले, इथं मॅचेस आहेत. टॉस उरल, टॉस. या समोर तुमच्या मधुर कडू कॅप्टन, भरपूर मोठा संघ आहे. तुम्ही एक मॅच जिंकले आणि मधुर कडून मॅच जिंकलेली आहे, याचं भान ठेवा. हॅलो, अरुण काका या, तुम्ही टॉस उरल. जाईल आता. अरुण काका या, टॉस उरला यांचा. काय आता वाटतंय काय, आता तुमच्या समोर मधुर कडू आहेत, ते भरपूर मोठे कॅप्टन आहेत संघाचे आणि त्यांनी विशाल नाईकच्या टीमला एकदम धूल चाटलेले आहे. हां, मधुर कडूला मॅन ऑफ द मॅच पण भेटलेले आहे. तुमचे काय हे असेल पुढच्या मॅच साठी, म्हणजे काय करू शकतो? मधुर कडू तुमच्या समोर आहे, सुंदर ऑलराऊंडर आहेत. त्यांची बॉलिंग सुद्धा मी बघितली मॅचमध्ये, मी अंपायर होतो. मी जे सांगत होतो त्याच्या विरुद्ध ते करत होते. सुंदर सुंदर. थँक्यू थँक्यू. मधुर कडू काय घेता? मधुर कडू बॅटिंग. मधुर कडू तुमच्या समोर सूरज पाटील आहे. किती धावा काढायचा तुमचा प्रयत्न असेल? 40-50 धावांचा. ते हार्ड हिटर बल्लेबाज तुमच्या समोर सूरज पाटील आहे. 40-50 धावा काढून नाही जमणार तुम्हाला. तुमची रणनीती वाढवायला लागेल. आमची बॉलिंग साईड चांगली आहे. वा, धन्यवाद. एकदम म्हणजे भरपूरच कॉन्फिडन्स आहे. कॅप्टन छोटे असले तरी काय झालं, पण त्यांचा विचार भरपूर मोठा आहे. थँक्यू मधुर. आकाश पाटील, वा, नमो चषक मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. मात्र याही धावसंख्येमध्ये ओंकार पाटीलचा संघ मात्र चांगली गोलंदाजी करेल का? तर ज्या ओंकारच्या संघाने पहिल्याच मॅचमध्ये 89 धावा केल्या, त्याच ओंकारच्या टीमला इथे फक्त 38 धावा चेस करायच्या आहेत. टीम समोर असणार आहे इथे मात्र हॅलो, वॉरियर 11 वॉरियर संघ आहे. सूरज टीमचं नाव वॉरियर. नंतर आहे ना, अजून टाइम आता ना, तेच वॉरियर आणि कोण होती त्यांची अपोजिट? मधुरची हिटर रुपेश पाटीलची नाही नंतरची मॅच बोलता. नंतरची मॅच इथे लिहून ठेव ना. आता हॅलो, लिहिलेत ना इथे मॅच. ओंकारची रुपेशची चालू आहे. नक्कीच रुपेश, तुम्हाला काय वाटतोय ओमकारची काय रणनीती असेल आता? ओमकारची काढलेली आहे समोरच्या टीमने, ते पण रुपेश पाटील भरपूर जुने खेळाडू आहेत. पुढील सामना रुपेशच्या सूरज आणि मधुर मध्ये टॉस झालाय पूर्ण, ती पण लिहून ठेवायचं. नितेश पाटील आणि भाई पाटील भरपूरच खुश आहेत. ते दररोज खुशीच असतात. क्या है खूबसूरती का राज. त्याच्या पुढचा कट कोणच घालता इथे लिहून ठेव तूच. मला काही समजणार काय आहे. विनय पाटील, लिहितं का बघ पेन. विनय भगत. चला मॅच ऑन करायची आहे. समोरून आपल्याला पाहायला मिळतील विनय भगत आणि जोडी अभिषेक पाटील, समोर ओंकार पाटील. दोन्ही विनर संघ आहे, त्यामध्ये चालू असलेली लढत. पहिल्याच बॉलवरती हा मोठा फटका. समोर मात्र शतरक्षक आहे. पहिल्याच बॉलवरती मिळाली विकेट. वाघ, मी काय या सरांना बोलतोय, सर आहेत ते. किती पण केलं तरी सर तो सरच ना, गुरुजी तो गुरुजीच. नक्कीच जोरदार धक्का भेटलेला आहे, कारण पहिल्याच बॉलवरती ही सफलता मिळाली आहे. ओंकारची धावसंख्या कमी झाली आहे, मात्र पहिल्याच चेंडूवरती विनयची विकेट, महत्वाची विकेट मिळवली आहे. एक मात्र असा फलंदाज होता, तो 3 षटकांमध्ये धावा पूर्ण करू शकला असता, तर त्याची विकेट मिळाली आहे. बारक्या चालल्या बॅटिंगसाठी. समोर अभिषेक पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये किती विकेट मिळतील ते आपल्याला पाहावं लागेल. वैभव मात्रे परत मैदानात दाखल. भरपूर कमी धावात हारलेला संघ वैभव मात्रेचा. आता बघू काय करतात पुढच्या मॅचीला.
पुढील सामना सूरज आणि मधुरमध्ये, त्यानंतर ऋषी आणि वैभव आणि विशाल आणि महेश चौथी लढत. विनय जाऊया. भगत पण बारीक पोरांत मारू शकतो, या सिद्ध झालं आहे. बारक्यासाठी पुढचा बॉल ओंकारचा टॅप केलाय बॉलला, तडब्यांच्या दिशेने बॉल चाललाय. चेंडू अडवतील का? चेंडू अडवला, तोपर्यंत आल्या 2 धावा. 38 करायचे आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. जेवढ्या धावा येतील तेवढून मात्र या ठिकाणी समीकरण सोपं होऊ शकेल. मात्र जेवढ्या जास्त विकेट जातील त्या मात्र ओंकारच्या टीमसाठी, फायर टीमसाठी महत्त्वपूर्ण असतील. हिटर 11 विपक्ष फायर 11 दोन्हीकडे आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी राहिली आहे. ओंकारची विकेट स्वस्तामध्ये पडली मला वाटतं. आज 7 धावा केल्या त्यांनी या मॅचमध्ये. जाऊया पुढचा बॉल बारक्यासाठी असणार आहे ओंकारचा. या बॉलवरती सुद्धा कट केलाय. त्या दरम्यान क्षेत्ररक्षण चांगलं झालं तिथे. कोण होता? अंकुर कडू, अंकुरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण चांगलं झालं. टाटा हॉस्पिटलचे डॉक्टर, त्यांचा लुकच काय अलग असतं. तर बघावं तसे बाहेर देशातून येतात ना, तसं तो अंकुर कडू आहे. अंकुर चॅम्प. अंकुरला पहिल्या दिवशी सायकल मिळाली मला वाटतं लकी ड्रॉची. अमित कडू आला लकी ड्रॉ. लकी ड्रॉ मध्ये सायकल मिळाली. आज पण लकी ड्रॉ मध्ये सायकल आहे मला वाटतं. सुरुवात करू आपण. आणि या पायचीचं जोरदार अपील झालंय. एनर्जी वेस्ट घालवली. पायचीच का अपील नाही. अंपायरवर दबाव नाही. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. अरे तेवढी टेक्नॉलॉजी नाही आपली. पायचीस साठी टेक्नॉलॉजी नाही आपल्याकडं. थर्ड अंपायर नाही. थर्ड अंपायर नाही. पायचीस साठी तडपर आपण देऊ सांगितलेलं आहे शकणार नाही. मॅच तुम्हाला. आणि अंपायर दबाव नका आणू. कदाचित रनआउट आणि बिमर साठी बघू शकतो. पायचीस साठी काय बघणार आपण. संघबाद केला जाईल डायरेक्ट. आणि धाबा झालेत त्या मात्र 4 करायचे आहेत. 38 अजून चेंडू शिल्लक आहेत 2. बोला तर बोला. ओंकारची ओव्हर खेळायला पाहिजे. मागे 3 ओव्हर आहेत अजून. 3 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा निघू शकतील. ओंकारची ओव्हर खास असेल. पुढचा बॉल बारक्यासाठी. अपट्रॅकर होता. बॉलला केलून काढलाय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, तोपर्यंत आली सिंगल. एकदा पुढे सरके धावसंख्या 5 झालेली आहे. डे नाईट मॅच आहे. मात्र 1:15 वाजता मॅच चालू केली आपण. आणि 1 to go. आणि त्यामुळे अजून रात्र होण्यासाठी जवळजवळ 1-1.5 तास असणार आहे. आणि त्यामुळे ऊन भरपूर आहे मैदानावरती. पुढच्या बॉलवरती उडवलाय बॉलला पुलर लाईनचा. अभिषेकच्या बॅट मधून आला षटकार. समाचार. ओमकार पाटीलला धक्का. आणि भाई वाघ, तो पण वाघच आहे. त्याचे वडील भरपूरच मोठे वाघ आहेत. त्यांनी छक्का मारून सिद्ध केला का तो पण सुद्धा वाघ आहे. पिस्तूल वाघ. भूषण पाटील आलेले आहेत. त्यांना स्कोअर कार्ड आपल्याला पाहायला मिळू शकेल. 11 धावा. अजूनही तब्बल 27 धावा करायचे आहेत. नीरज फडके ड्रोन मास्टर यांचं पण स्वागत. मच्छिंद्र फडके यांचे सुपुत्र, त्यांचं पण या नमोचषकामध्ये सरचे स्वागत. बॉल द्या. बॉल द्या चेक करायला. बॉल बॉल कुठे ठेवलेत? बॉल दे ना बेटा. हे विशाल बॉल सांग ना. विशाल विशाल बॉल सांग ना. बॉल मग तुमचीच आहे का? कुंदन पाटील. चला मॅच चालू करा लगेच. बॉल चेक करून. जरा भरपूर आपल्याला संघ खेळवायचे आहेत, याची नोंद घ्या. ओमकार पाटील तुम्ही कॅप्टन आहात. अरे संघ टीमा समजून तुम्ही काम करणं आहे. अजय भगत.
कुंदन 11 पाटील धावा बारक्याकडून. फलकावरती आहेत नवीन गोलंदाज कुंदन पाटील. 27 करायचे आहेत अजूनही दुसरी मॅच जिंकण्यासाठी. टीम हिटर 11 संघाला रुपेश पाटीलचा संघ. मात्र धावसंख्या चांगली उभारली 11 झालेली आहेत. अजून 27 करायचे आहेत. पुढचा बॉल पुलर लेनचा होता. याही बॉलवरती संधी निर्माण झाली होती. एका टप्प्याने उचलणार फेकणार अजून फेकला नाही. तोपर्यंत 2 धावा झाल्या. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. थ्रू आतशी खराब. अंकुर आला त्या दिशेने 1 धाव रोखली. 3 धावा झाल्या या बॉलवरती. रुपेश पाटील तुम्ही बाहेर या नाही तर संघावर 2 धावाची पेनल्टी दिली जाईल. तुम्ही जे पॅव्हलियन मधून आवाज द्या. तुम्ही कॅप्टन आहात संघाचे सर्व करते धरते आहात. हातात बॅट घेऊन जाऊ शकता तुम्ही. जर बाहेरच्या दुसऱ्या संघाचा जर फिल्डर घेतला तर तडत्याल संघामध्ये ठेवायचा आपण. ओके ओके तुम्ही आम्हाला पण सांगू शकला असते. आम्ही माईकने त्यांना आवाज दिला असता. ओमकार तुला सांगून समजत नाही का? 2 वेळा तुला सांगितलं. तिसऱ्या वेळेला पेनल्टी दिली जाईल. याची नोंद घ्या. जिक्कासाठी एवढं पण हावरं पण नाही करायचं. मला निघू 2 धावा इथे मात्र या ठिकाणी अभिषेकच्या पूर्ण झाल्या. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं सुधारावं लागेल ओंकारच्या टीमला. इथे 1 आहे तिथे 2 होत आहेत. 2च्या ठिकाणी 3 होत आहेत आणि धावसंख्या आपली कमी झालेली आहे. 16 चेंडू आता 22 करायचे आहेत. जिंकण्याची संधी आहे हिटर 11 संघाला. नक्कीच चौकार षटकारांची आता नाही तर सिंगल डबल सुद्धा आले तरी चालतील. आणि याही बॉलवरती चांगला फटका. बॉल गेला सीमा पार. अजून एक अभिषेकच्या बॅटमधून आला षटकार. सांगितलेलं वाघ आहे वाघ. वडील वाघ मुलगा वाघ पिस्तूल वाघ. बाब्यात आले 22. 38 पाहिजेत म्हणजे आता 16 पाहिजेत. सरांचा आवाजच बंद केलेला आहे. सर वाघ होते आता काय 15 सरांना बॉल. बोलायचं. 16 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल ना. 15 बॉल अजून शिल्लक आहे. 16ची आवश्यकता. माझ्या मॅचमध्ये जरूर विजयाच्या दिशेने वाटचाल करताना हिटर 11 चांगला बॉल फेकला होता. इथे मात्र धावबाद होऊ शकला असता. बॉल फेकला नाही. थोडासा याची आणि आधीच पाणी नाही आणि पाणी या ठिकाणी What a सांडवलेलं shot. आहे. What a combo. Very nice. पुढच्या बॉलवरती चांगला फटका. याही बॉलवरती चौकार येतोय बारक्याच्या बॅटमधून. सामन्यामध्ये मात्र या ठिकाणी ओंकारची टीम कुठेतरी मागे पडली आहे. बॅकफुटला गेली आहे. आता जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे हिटर 11 रुपेश पाटीलच्या संघाला. आता ओमकार पाटीलच्या सिरीजवर धोका आणि तो त्याला समजून आलेला आहे. वा बारक्या कडू. हा वा वा. षटक संपलेला आहे. धावसंख्या 27 झाली. आता 11ची आवश्यकता आहे. पाणी घेऊन जाताना भाईचा सण. सर 28 धावा झाली आहेत. 10 पाहिजेत. 12 बॉल ना. हा 12 बॉल. 12 बॉल मध्ये 10 धावा. एकदम प्रोफेशनल आहेत रे दोन्ही पण. ते बसून पाणी पियायला लागल्यात. वा ना बसूनच पाणी पियायला पाहिजे प्लेयर आहे. कॉम्बो. भाई पाटील ओरगनाला गोलंदाज. बॉलर कोण आहे? बॉलर दक्ष पाटील. दक्ष बालकृष्ण पाटील
रोखायचे आहेत धावा 10, चेंडू असणार आहेत 12. जिंकण्याची संधी असेल बारके अँड कंपनीला. पहिलाच बॉल डिलिव्हर केल्यानंतर थोडासा बॅटच्या रडारमध्ये आला नाही. चेंडू डॉट गेलाय. पहिल्याच डॉट बॉलने सुरुवात केली. अजूनही बरेच डॉट बॉल फेकावे लागतील तरच त्यांच्या संघाला मॅच जिंकण्याची संधी असेल. 11 बॉल 10ची आवश्यकता आहे. अजूनही मॅचमध्ये ओंकारच्या टीमला संधी जरूर आहे, मात्र विकेट मिळवणं गरजेचं आहे. पुढचा बॉल ओंकारच्या हातामध्ये गेला. एका टप्प्याने उचलून फेकणार तोपर्यंत एक धाव झाली. अशाच जरी धावा आल्या तरी सुद्धा मॅच जिंकू शकते रुपेश पाटीलची टीम. टीम नाव आहे इटर 11. पुढचा बॉल खेळण्याची संधी. अभिषेक 2 षटकार टोकलेत. याही बॉलवरती चांगला फटका साईडला लॉंग लेग सीमारेषे बाहेर. अजून एक फटका चांगला चौकार. 4 किती झाले? ओमकार पाटील भरपूरच नाराज झाले आहेत आता. मधुर कडू 33 धावसंख्या. 33. 5 पाहिजेत. 5 धावा आहेत. 5. याच ओव्हरमध्ये कदाचित मॅच फिरू शकेल कारण अभिषेक पाटील चांगली फलंदाजी करतोय. षटकार की चौकाराने फिनिश करणार. ओव्हर पिच बॉल होता. या बॉलवरती मात्र विकेट संपन्न झाली आणि अभिषेक पाटील मैदानातून बाहेर. रुपेश पाटील स्वतः कॅप्टन. 8 बॉल असतील. 8 ला 6. बॉल किती शिल्लक आहेत? 8. 8 बॉल आणि 6 धावांची गरज. जरूर. ऋषी भगत आताच ते मॅच हारलेले आहेत. आता पुढचे काय करतील? आता फक्त 6 धावांची आवश्यकता आहे 9 बॉलवरती. 4 बॉल झाले आहेत. 4. 5 पाहिजेत का? 5 पाहिजे. 5 ओके. 33 झालेत. कदाचित एका फटक्याच्या धावा असतील. एक षटक राखून जिंकतील. मात्र पाहूया रुपेशची विकेट बनवण्याचा प्रयत्न केला जाईल का. चांगला सन्मान दिलाय बॉलवरती. एक सिंगल फक्त पूर्ण केली. आता 4 धावांची आवश्यकता येणाऱ्या 7 बॉलवरती. पुढचा बॉल असेल. गोलंदाज समोर बारकेच्या बॅट मधून स्लॉक स्वीप केला. मॅच फिनिश करणारा बारकेच्या बॅट मधून आला षटकार. सूरज पाटील क्षेत्ररक्षण लावून घ्या. लवकर घ्या. मॅचेस भरपूर खेळवायचे आहेत. अजून 9 मॅचेस खेळवायचे आहेत. सूरज पाटील लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 19 धावा आणि 3 विकेट घेणारा बारक्या ठरला मॅन ऑफ द मॅचचा बारकरी. सुनील यायचा आहे बारक्या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. चला बारक्या यायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅच कोणाची असते त्याचे?